नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती बघा इथं दिव्य मराठी नाशिक शुक्रवारी 11 तारखेला प्रसिद्ध झाली होती. ती जाहिरात जी आहे की नागपूर विभागात सर्वाधिक 1852 तर नाशिकमध्ये अ, 887 पदे. तर ही आहे राज्यात 12,991 पदाची वनरक्षकांची मेगा भरती. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज आहेत की वनरक्षक आहेत की वनसेवक आहेत. आता लक्षात घ्या, ज्यांनी कुणी ही जाहिरात दिलेली आहे, जे काही पत्रकार असतील त्यांनी, ते ॲक्चुअली यांच्यात काय झाली की चूक झालेली आहे. ते वनरक्षक नाही, वनसेवकाची ही मेगा भरती आहे. विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज व्हायची गरज नाही जो की ड्राफ्ट आहे आपला प्रसिद्ध झालेला ज्याच्यामध्ये की अ, एवढे जागा काय झाली की रिक्त आहेत जे सांगितलेलं आहे. ते आहेत 12,991 ही वनसेवकाची पदे आहेत आणि वनरक्षकाची जवळपास 2,000 पर्यंत म्हणजे जवळपास 1684 पदे रिक्त आहेत. तर 2,000च्या जवळपास जागाची पदभरती होईल. तर हे वनसेवक खरं वाचायचं आहे. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सगळं सांगेल मी तुम्हाला. तर जागा किती रिक्त आहेत तर ह्या आहेत 12,991. आता नाशिकमध्ये आहेत 887, छत्रपती संभाजीनगर 1535, त्याच्यानंतर नागपूरमध्ये 1852, चंद्रपूर हे आहेत 845, त्याच्यानंतर गडचिरोली 1423, अमरावती 1188, यवतमाळ 656, सॉरी 65, त्याच्यानंतर पुणे 811, कोल्हापूरमध्ये आहेत 1286, त्याच्यानंतर धुळ्यासाठी आहेत 931, त्याच्यानंतर धुळ्यासाठी 931, त्याच्यानंतर ठाण्यासाठी 1568, त्याच्यानंतर एकूण आहेत 12,991 अशा महाराष्ट्राच्या जागा. आता याच्यासाठी बघा की अजून पदासाठी पदभरती येणार आहे. त्याच्यामध्ये वनरक्षक असेल, वनसेवक असेल, त्याच्यानंतर हे आहेत शिपाई असेल, मदतनीस असेल, ह्या वेगवेगळ्या पदासाठी पदभरती आवश्यक आहे. त्याच्यानंतर ही पदभरती जी आहे ती ऑनलाईन पदभरती राहणार आहे. लक्षात घ्या की ऑनलाईन पदभरती होणार आहे. लवकरात लवकर काय होते ते याचं टाईमटेबल म्हणजे वेळापत्रक येईल. त्याच्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की त्यासाठी रनिंग राहते 5 किलोमीटरसाठी आणि महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग असते. परीक्षा झाल्यानंतर आवश्यक असते. ओके. आता तुम्हाला कमीत कमी 12वी पाहिजे असते आणि जास्तीत जास्त तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंतही याच्यात राहू शकता आणि तुमची ही पदभरती आहे ती महाराष्ट्राच्या रहिवासी असेल तर तुम्हाला पदभरती देण्यात येते. तर एवढे लक्षात घ्या की ही पदभरती जी आहे ती वनसेवकांसाठी आहे. वनरक्षकासाठी ही पदभरतीची घ्या. म्हणजे 1291 साठी आहे. 12,991 साठी सांगत आहे मी. वनसेवक वनरक्षकसाठी ही 2,000